येते ते काळी, माय तरी ऐशी सांगा, कृपाळुवा पांडुरंगा. प्रस्तुत चिंतनासाठी घेतलेला अभंग वैराग्य रागरसिक जगदोद्धारक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा स्थितीपर प्रकरणातील या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय वर्णन करतायत पांडुरंग ही माय आपल्या भक्तरूपी लेकराचं कसं पालन पोषण परिपोषण करते याचं वर्णन करतात. विठाला विठाला श्री क्षेत्र परमपावन पुण्यभूमी आपली ही सौंदना. या आपल्या या परमपावन भूमीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा केला जातोय, ज्याला आपण गोकुळाष्टमी असं म्हणतो, कृष्ण जयंती असं म्हणतो, जन्माष्टमी असं म्हणतो. भगवंताचा हा जन्मोत्सव गावागावामध्ये सुरू आहे, महाराष्ट्रभर सुरू आहे, देशभर सुरू आहे, जगभर सुरू आहे आणि त्रैलोक्यात सुरू आहे. सर्वत्र हा उत्सव सुरू आहे. त्यामध्येच आपल्या या गावामध्ये भगवंताचा हा जन्मोत्सव, भगवंताच्या विषयीची कृतज्ञता असते. जसं आई वडिलांच्या विषयीची कृतज्ञता म्हणून आपण त्यांचं वर्षश्राद्ध करतो, पुण्यतिथी करतो, त्याप्रमाणे भगवंताचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. संतांची पुण्यतिथी केली जाते आणि देवाची जयंती केली जाते, कारण संतांची जे तिथी गेल्याची तिथी असते ती महत्त्वाची आहे आणि देव ज्या तिथीला आले ती तिथी महत्त्वाची आहे. म्हणून देवाचा जन्म तुम्हा आम्हाला दुःखातून या पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी झालेला आहे. कर्म पारतंत्र्य, धर्म पारतंत्र्य, लोक पारतंत्र्य, पाप पुण्य अज्ञान याच्या पारतंत्र्यात आपण आहेत. या पारतंत्र्यातून आपल्याला स्वतंत्र करण्यासाठीच भगवंताचा अवतार. मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. अविवेक जगातला निवृत्त करून जगामध्ये विवेकाची स्थापना करण्यासाठी, अधर्माची निवृत्ती करून जगामध्ये धर्माची स्थापना करण्यासाठी, जगाला पुण्य पाप या धर्म बंधनातून मुक्त करून लागो नेदू पाप पुण्यांगा या अवस्थेवर आणण्यासाठी भगवंताने अवतार घेतला. विठाला त्या भगवंतानेच आम्हाला देह दिला. देवी दिला देह, देह दिला पण इंद्रिय कोणी दिली? दिली इंद्रिये हात पाय कान. देह दिला, इंद्रिय दिली, पण यात जीव नसेल तर, म्हणून जेने हा जीव दिला दान. ज्याने देह दिलाय, ज्याने इंद्रिय दिली, ज्याने जीव दान दिलाय आपल्याला, त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. साधी महाराज एखाद्याकडे तंबाखू नसेल, बरोबर तलब झाल्यावर एखाद्यानं जर मदत केली, तंबाखू दिली, तर त्याला माणूस आयुष्यभर विसरत नाही. हा व्यसन असून वाईट व्यसन आहे, काय चांगली गोष्ट नाही. मग वाईट गोष्टीला जर आपण विसरत नाही, एखाद्याचा उपकार आहे म्हणून, तर ही चांगली गोष्ट आहे. तुमच्या आमच्या कल्याणासाठी देवाचा अवतार असेल तर देवाला आपण विसरता कामा नये, कारण विसरली तया थोर झाली पचतील खाणी 84च्या. म्हणून ज्याचे एवढे उपकार आहेत त्याला क्षणभर सुद्धा आपण विसरलं नाही पाहिजे. नारद महर्षी म्हणतात, नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या, तद्विस्मरणे परम व्याकुलता. परमात्म्याचं विस्मरण झालं तर ज्याला अत्यंत वाईट वाटतं, ज्याचं मन व्याकुळ होतं, उदासीन होतं. महाराज तुकाराम महाराज तर असं बोललेत. महाराज म्हणाले, तुझी ये चरणीचे तुटता अनुसंधान, जावो माझा प्राण तत्क्षणी. देवा, तुझ्या चरणाचं विस्मरण मला एक क्षणभर जरी झालं ना, तर त्या क्षणामध्ये माझा प्राण तू घेऊन टाक, मला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. याला म्हणतात भक्त, याला म्हणतात भक्ती, याला म्हणतात कृतज्ञता. ज्याचे उपकार आहेत त्याच्याविषयीची कृतज्ञता. म्हणून आपण सगळेजण एकत्र येऊन
आमचे भागवत महाराज, आपले युवा नेते गावचे महाराज, पारमार्थिक व्यक्तिमत्व, हे विशेष महत्त्वाचं आहे. त्यांनी मला सांगितलं म्हणे, महाराज मागचं एक कीर्तन झालं आहे, एक चरण सुटलं होतं, म्हणजे सोडवलं होतं, आपण सुटलं नव्हतं, सोडवलं होतं एक चरण, बाकीचे 2-3 चरणं शिल्लक आहेत. पण ते म्हटले जन्माष्टमीचं कीर्तन तुम्हीच करा आणि पुढचे चरण सोडवा. म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन आपल्या सगळ्या गावकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या वतीनं सुरू असलेला हा जन्मोत्सव, सगळे भजनी मंडळ, ग्रामस्थ सर्वांना वंदन करतो, धन्यवाद देतो. आमचे उद्धव महाराज माझ्याबरोबर दैठण्याहून आले. या ठिकाणी चातुर्मास आमचा सुरू आहे, तिथून आम्ही दोघंही आलो. आमचे राम महाराज शेलमाव, आपले सौंदनेकर मंडळी, अजून बाहेरचं कोण आलं आहे? मग बाकीचे सगळे गाव, आमचे गोविंद महाराज कांदे माझे परम मित्र आहेत, साधू व्यक्तिमत्व आहे, सरळ अशा प्रकारे स्वभाव अत्यंत चांगला आहे. आमचे मृदंग महर्षी गोविंद महाराज, आपण सगळेजण माता भगिनी, माझी आई पण आहे, आपण सगळ्यांना वंदन करतो. चिंतनाला आरंभ. विठ्ठल विठ्ठल. हॅलो हॅलो. हो, ऐका महाराज, थोडंसं चिंतन सांगून प्रस्तावना करून अभंगात येतो. मानवी जीवनाचं उद्दिष्ट आपल्याला कळालं पाहिजे. देवाने आपल्याला बुद्धी दिली. विचारशील अंतःकरणाची वृत्ती म्हणजे बुद्धी आहे. ज्ञान विचार फक्त मनुष्यच करू शकतो, प्राणी करू शकत नाही. आणि काही ज्ञान नाही कोठे. ही बुद्धी, हे ज्ञान मनुष्याच्याच ठिकाणी आहे. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकानं आपल्या बुद्धीच्या द्वारा आणि संत संगतीमध्ये बसून विचार केला पाहिजे, माझं साध्य काय, मला मिळवायचंय काय, साध्य ठरवलं पाहिजे आणि मग साधन निवडलं पाहिजे. ज्यानं साध्य ठरवलं नाही त्याला साधनाचा विवेक होत नाही. पण विवेकाचे 2 प्रकार आहेत राम महाराज. एक साधनाचा विवेक आणि दुसरा साध्याचा विवेक. काय मिळवावं हे कळणं. जगामध्ये संसारही आहे आणि याच जगात परमात्मा आहे. जगात 2च तत्व आहेत महाराज. एक जड संसार आहे आणि एक चेतन परमात्मा या जगामध्ये ओतप्रोत आहे, व्यापक आहे. ज्ञानोबराच्या भाषेमध्ये, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ज्ञानोबरा या जगाला उपाधी म्हणतात आणि या उपाधीमध्ये, या जगामध्ये ओतप्रोत असणारं चैतन्य म्हणजे देव आहे. मग घ्यायचं काय हे कळालं पाहिजे. आम्ही उपाध्यामध्ये अडकून बसलो, संसारामध्ये अडकून बसलो आणि या संसारातच ओतप्रोत असणारं जे चैतन्य देव, त्याला आम्ही विसरलो, त्याला आपण विसरलो. म्हणून साध्य ठरवा, काय घ्यायचं हे ठरवा. संसारही आहे पण फलकट आहे, फलकट तो संसार. आणि येथं सार भगवंत, भगवंत आहे तो सार आहे आणि संसार आहे तो आसार आहे. हा सारासाराचा विचार करणं हा साध्याचा विवेक आहे. काय मिळवावं, आसार संसार मिळवायचा आहे का सार परमात्मा मिळवायचा आहे हे अगोदर ठरवा. विठ्ठल. हॅलो हॅलो. मग जर ठरवलं की संसार आसार आहे, खोटा आहे, फलकट आहे आणि परमात्मा सत्य आहे, सत्य तू विठ्ठला. परमात्मा सत्य आहे, सच्चिदानंद घन आहे, नित्य आहे, अविनाशी आहे, व्यापक आहे, हे सगळं कळालं पाहिजे. मग संसार मिळवावा का परमात्मा, तर बसलेले सगळे सांगतील फलकट तो संसार. काय मिळवायचा, जो सार असणारा परमात्मा त्याला मिळवायचा. मग परमात्मा सार आहे, त्याला मिळवायचं आहे, तर आम्ही साधन काय करतोय, हा साधनाचा विवेक. परमात्मा प्राप्त करायचा आहे हे जर साध्य असेल तर मग त्याच्या प्राप्तीचं साधन करावं लागेल. साधन आहे संसाराच्या प्राप्तीचं आणि मिळवायचं आहे परमात्मा. असं कसं शक्य आहे महाराज. आमचं इथं गफलत होते उद्धव महाराजजी, आपली गफलत इथं होते. आपण साधन करतोय संसाराचे आणि मिळवायचं आहे परमात्मा. असं कसं शक्य आहे. आपण गाडीत बसलोय, जायचंय पंढरपूरला आणि गाडीत बसलोय आपलं ह्याच्या परभणीच्या गाडीत बसलो, चालन का, चालणार नाही ना. ज्या गावाला जायचंय त्याच गाडीत बसलं पाहिजे. परमात्म्यापर्यंत जायचंय तर त्याच्या प्राप्तीचं साधनच केलं पाहिजे. हा साधनाचा विवेक आहे. विठ्ठल.
भजनही करतो, आमचं कधी कधी असं उलट होतं, आम्ही साधन करतो परमार्थाचं आणि साध्य ठेवतो संसार. कधी कधी असा आपला विवेक उलट होतो. कसं होतं, साध्य काय ठरवलं आपण, संसार, साधन काय केलं, परमार्थ. भजन कशासाठी असतं राम महाराज, परमात्मा प्राप्तीसाठी. काय आहे, भजन आहे, भक्ती आहे, हे कशासाठी आहे, परमात्मा प्राप्ती आहे. पण तुकोबाराय म्हणतात मी नाही, भजन घाली भोगावरी. या भजनाचा आणि भक्तीचा तो वापर करतो संसारासाठी, भोगासाठी. असं कसं होईल महाराज, भजन हे परमात्मा प्राप्तीचं साधन आहे हे कळालं पाहिजे. पण भक्ती करायची देवाच्या प्राप्तीसाठीच करायची, भोगासाठी नाही. भक्ती बाह्याचा आता तर उद्धव महाराजाची साथ आहे महाराज कृष्णाला, अडचणच नाही. आता मी म्हणत नाही, तुकोबाराय म्हणतात आणि ते प्रमाण उद्धव महाराजांनी म्हटलंय, माझं काहीच म्हणणं नाही. अंतरी संसार आणि भक्ती बाह्यात्कार, म्हणून अंतर तुझे पाये. का देव भेटत नाही आम्ही भजन करून, साधना भक्ती करून? त्याचं कारण आहे आमची भक्ती वरवर आहे. भक्ती वरी वरी वाव, आमचं भजन वरवर आहे, आतमध्ये संसार आहे. याला म्हणायचं अविवेक. माझा मुद्दा हा आहे, आम्ही कधी कधी साधन करतो संसाराचं, साध्य ठेवतो परमात्म्याला, देव भेटणार नाही. कधी कधी साधन करतो परमार्थाचं आणि साध्य करतो संसार, असंही चालणार नाही. साध्य संसार असेल, साधनही संसारातलंच. साध्य परमात्मा असेल तर साधनही परमार्थातलं. याला म्हणायचं साध्य साधनाचा विवेक. हा विवेक आम्हाला कळाला पाहिजे महाराज. मग ठीक आहे, असू द्या, जाऊ द्या, परमात्मा प्राप्ती हे आमचं साध्य आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिलिया. त्या एका विठ्ठलाला बघितलं, अर्थात त्याचं दर्शन झालं. दर्शन म्हणजे साक्षात्कार झाला त्याचा, प्रत्यक्ष दर्शन झालं देवाचं ना. त्या दिवशी मानवी जन्म सफळ झाला, कल्याण झालं आपल्या मानवी जीवनाचा, उद्धार झाला, आपलं ध्येय साध्य प्राप्त झालं. वा, रे बापानो हरिते रे बापानो, धनी करनीचे करुणा.
हरिमुखी गाता बरी चिंता, हरिमुखी गाता चिंता. करा रे बापांनो साधन हरीचे साधन करा. म्हणजे हरीला प्राप्त करण्यासाठी साधन करा, भक्ती करा, भजन करा. झणी करणीचे करू नका, जे नष्ट होणारे संसारातली साधनं करू नका. मग बघा आता देवाचं दर्शन हे साध्य आहे, साधन परमार्थाचं आहे. मग कोणतं करावं? उपनिषदामध्ये एक मंत्र आहे, भक्तीचं वर्णन करणारे सुद्धा उपनिषद आहेत. त्या उपनिषदामध्ये वर्णन केलंय भक्तीचं महाराज. परमात्मा दर्शन हे आमचं साध्य आहे, परमात्म्या जवळ जाणं हे आमचं काय साध्य आहे. उपनिषद सांगतं भक्तिरेव एनम नयती, भक्तिरेव एनम दर्शयती, भक्तिरेव एनम गमयती, भक्तिवशः पुरुषः भक्तिरेव गरीयसी. अर्थ असा आहे, तो मंत्र सांगतो भक्ती ही एव एनम गमयती दर्शयती. भक्तीच परमात्मा दर्शन घडवते. भक्तिरेव एनम गमयती, भक्तीच परमात्म्याचं ज्ञानही प्राप्त करून देते. कारण पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. भक्तिरेव एनम गमयती, भक्तिवशः पुरुषः, पुरुष म्हणजे परमपुरुष परमात्मा भक्तिवश आहे, भक्तीच्या अधीन आहे. म्हणून उपनिषद सांगतं भक्तिरेव गरीयसी. जगामध्ये भक्ती सर्वात मोठं साधन आहे. विठाल विठाल. भक्ती वशः पुरुषः, देव भक्तीच्या प्रेमाच्या अधीन आहे. आणि भक्तीच परमात्म्याचं दर्शन घडवते. सर्वश्रेष्ठ साधन गरीयसी म्हणजे सर्वात मोठं साधन जगातलं एकच आहे, म्हणजे भक्ती. आणि याचाच अनुवाद महाराज ज्ञानोबारायांनी केलेला आहे हरिपाठामध्ये. याचाच अनुवाद केला. ज्ञानोबाराय म्हणतात एक बळ आहे आणि त्याच बळाने परमात्मा आकृष्ट होतो. आकळे एरवी न आकळे. भाव बळानेच परमात्मा आकळे. याचे दोन अर्थ आहेत. आकळल्या जातो म्हणजे आकृष्ट होतो, आपल्याकडे येतो, स्वतःहून येतो. सुखे येतो घरा नारायण म्हणजे आकळे.
आणि दुसरा आसमंतात कळे, पूर्ण रूपाने कळतो. भक्तिरेव एनम गमयती म्हणजे आ कळे, कळतो परमात्मा. आणि भक्तिरेव एनम दर्शयती म्हणजे आकळे, आकृष्ट होतो. विठाल मग ऐका, भक्ती म्हणजे काय? त्या उपनिषदामध्येच चिंतन आलंय पुढं. भक्ती ही नाम किम, भक्ती म्हणजे काय असा प्रश्न विचारला. तिथंच पूर्वपक्षाने उत्तर दिलंय. भक्ती ही नाम रसनम, भक्ती म्हणजे रस ग्रहण करणं. थोडं सोपं करून सांगतो. आपण बैल चारायला घेऊन जातो धुऱ्याला, गाई वगैरे चारायला घेऊन जातो. मग ते जगतात, पोट भरून खातात. आता पोळा आलाय ना जवळ, पोळ्यासाठी धुरा ठेवतात बघा. एक पोळ्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणा, 2 दिवस म्हणा, 4 दिवस त्या धुऱ्याला बैल चारतात. शेतकऱ्याचं हे महाराज वर्म एक आनंद असतो तो. मी लहानपणी बैल असे चारलेले आहेत गावाकडे असताना. 2-3 धुरे म्हणा, काही एखादी पहाडी, थोडासा भाग पोळ्यासाठीच ठेवून द्यायचं. ते बैल चारायचे 4-8 दिवस. आपले बैल चांगले दिसले पाहिजे म्हणून. मग बैल चारले, पोट भरून त्याने खाल्लं, घरी आणून दावणीला बांधले. बसल्याच्या नंतर तो बैल गुपचूप बसतो का? काय करतो बसल्या बसल्या? रोहंत करतो. जे खाल्लेलं आहे त्याचंच पुन्हा काय करतो? तो पुन्हा पुन्हा चरवण करतो. चरवण म्हणतात त्याला संस्कृतमध्ये. चरवण करतो, रोहंत करतो, तेच पुन्हा बाहेर काढून खातो, पुन्हा गिळतो. हे रोहंत करणं आहे. याला म्हणायचं रस ग्रहण. त्या गवताचाच रस असतो, तो ग्रहण करतो. तसं भक्ती म्हणजे काय? कीर्तनामध्ये ऐकलं आणि जाता जाता महाराज तुमचे तुम्हाला म्हणून सोडून दिलं. पाया पडताना आमचे गुरुजींनी सांगितलं, कीर्तनाला येताना लोक पाया पडतात आणि जाताना एकदा पाया पडतात. आल्याबरोबर बरेच जण पाया पडले माझ्या इथं. आता जातानाही पाया पडतात. म्हणजे 2दा पाया पडतात अण्णा लोक. कुणाच्या? महाराजाच्या. का? आमच्या गुरुजींनी उत्तर दिलं, येताना महाराज धन्यवाद आहे, आमच्या गावात तुम्ही आले. आता आम्हाला तुम्ही ज्ञान सांगणार, भक्ती सांगणार, उपकार आहेत तुमचे, धन्यवाद म्हणून पाया पडतात. मग बसतात. कीर्तन झालं, मस्तपैकी ऐकतात, श्रवण करतात. जाताना पुन्हा का पाया पडतात? महाराज एवढं ज्ञान तुम्ही सांगितलं, फार छान सांगितलं, पण हे तुमचे तुम्हाला, आम्ही चाललो घरी, तुमचे तुम्हाला हे लकला म्हणून जाताना एकदा पाया पडून जातात म्हणा. लक्षात येत आहे का? तसं करायचं नाही हे सांगायचं आहे मला. तसं करायचं नाही. भक्ती म्हणजे काय? कीर्तनामध्ये ऐकलेले विषय ध्यानात ठेवायचे आणि घरी जाऊन पुन्हा आज महाराजांनी काय काय सांगितला विषय त्याची आठवण करायची, स्मरण करायचं, पुन्हा पुन्हा बसल्या बसल्या एकांतामध्ये बसून त्याचंच चिंतन करायचं, आनंद घ्यायचा. असं रसग्रहण करणं याला भक्ती म्हणतात. भक्ती ही नाम रसनम. रस म्हणजे आनंद. रसो वै सह. रस म्हणजे आनंद. महाराज भक्ती म्हणजे आनंद. नारद महर्षींनी तीच व्याख्या केली. अमृत स्वरूपाच. भक्ती म्हणजे अमृतासारखी गोड आहे. और भक्ती गोड आहे महाराज. नाम गोड आहे. आम्हाला का गोड लागत नाही? मला सांगा, साखर गोड आहे का कडू आहे? ज्याला ताप आली त्याला खाऊ घाला, विचारा साखर कशी लागते? गोड लागते का त्याला? नाही गोड लागत. मग साखर गोड नाही का त्याला रोग झालाय? त्याला रोग झालाय म्हणून साखर गोड असून लागत नाही. तशी भक्ती गोडच आहे महाराज, आणि आम्हाला लागत नाही गोड. मग याचा अर्थ आम्हाला रोग झालाय. याचा अर्थ आम्हाला काय झालाय? रोग झालाय. कोणता रोग झालाय? विषयासक्तीचा रोग झालाय. ज्ञानोबरायाची भाषा आहे. विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. विषयाची आसक्ती हेच विष, आणि याचा रोग झाला पोटात आहे आपल्या. विषयाच्या आसक्तीचा विषय, आणि त्यामुळं गोड असणारी भक्ती सुद्धा आम्हाला गोड लागत नाही.
गोड प्रमाण आहे. विषय निंबतो बहु गोड आला, भजन गुळतो मज कडू झाला. महाराज गुळ गोड आहे, भजन रूपी गुळ काय गोड आहे, पण तरी सुद्धा आम्हाला गोड लागत नाही, कडू लागायला लागला. याचं कारण काय? विषयाचं सुख, विषयाची आसक्ती, त्याचं विष, त्याची ताप आम्हाला चढलेली आहे. त्यामुळं ज्ञानोबरायांनी हाच दृष्टांत दिलेला आहे. ना तरी ज्वरे विटाळले मुख, ते दुधाते म्हणे कडू विख. ज्वर झाला तर दूध गोड आहे ना, पाहेपा दूध पवित्र आणि गोड, म्हणजे दूध गोड आहे आणि त्याला कडू लागायला लागलं. कशामुळं? ज्वर आला त्याला, म्हणजे ताप आला जोरात, मग ते दूध त्याला कडू लागतं गोड असून. तसं आम्हाला विषयाच्या आसक्तीचा ताप चढलेला आहे, त्यामुळं भजन गोड आहे, भक्ती गोड आहे, पण कडू लागायला लागले. म्हणून भक्ती शब्दाचा अर्थ रसनम, म्हणजे गोड आहे भक्ती, आनंद रूप आहे. पण भक्ती करून आनंद मिळत असेल तर आम्ही भक्ती करतोय, आणि भक्ती करून जर आनंद मिळतोय असं वाटत नसेल, महाराज 40 वर्ष भजन केलं पण आनंद नाही मिळाला असं म्हणत असेल, अजून तो आनंद प्राप्त झाल्यासारखं वाटत नाही. महाराज 60 वर्ष झालं परमार्थात आहे, रोज भजन करतोय, नामस्मरण करतोय, भक्ती करतोय, पण आनंद प्राप्त झाल्यासारखं मला काही वाटत नाही, समाधान वाटत नाही. काय कारण असेल? काय? हा, त्याचं कडूपण अजून गेलेलं नाही. त्याचं उत्तर हे महाराज, त्यानं 60 वर्ष भक्ती केलीच नाही. कारण भक्ती केली असती तर ती गोड आहे ना, मग गोड लागलीच असते, आनंद मिळालाच असता. ज्या अर्थी आनंद मिळाला नाही याचा अर्थ भक्तीचं भोजन केलं नाही. मला सांगा, आपण भरपूर, आता समजा भागवत महाराजांनी मला असं घरी नेऊन भरपूर फराळ खाऊ घातला, आज जेवण म्हणत नाही, आज अष्टमी आहे, बरं सोडायची नसते आज अष्टमी, बरं सोडताना घरी जाऊन सगळे 12 वाजता पुन्हा सोडित नसते, एकादशी सारखे करायचे असते, जन्माष्टमी वारकऱ्याचा उपवास आहे हा, सोडायचे नसते, फराळच करायचा आज. भरपूर फराळ केला, नाही घ्या ना, थोडंसं घ्या. मी काय म्हटलो, बास तृप्त झालोय, आता नको मला, काहीच नको. ज्या अर्थी मी तृप्त झालोय याचा अर्थ भरपूर पोट भरून फराळ केलाय. खरं आहे की नाही? तृप्त झाला म्हणजे फराळ केलाय ना. फराळ केल्याशिवाय तृप्त झाला का? तृप्तीचा अनुभव येत असेल तर फराळ भरपूर केलाय की नाही? दृष्टांत संपला. तसा आनंदाचा ढेकर जर येत नसेल ना तर भक्तीचं जेवणच केलं नाही. विठ्ठल खरी भक्ती केली की नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागते गोडा, आलासे आकारा आमुचा चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची या. हो, नाही या आनंदाशी जोडा, असा अनुभव येणारच भक्ती केली असेल तर. भक्तीची व्याख्या सांगतोय मी. भक्ती म्हणजे अमृतासारखी गोड असते. भक्ती म्हणजे रसनम, रसग्रहणम, आनंद ग्रहणम इति नाम भक्ती. आनंदाचं ग्रहण करणं म्हणजे भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, भक्ती या शब्दामध्ये व्याकरणानुसार काही महापुरुषांनी अर्थ केलेत. थोडं सांगून जातो. भक्तीच्या आणखी 3 व्याख्या केल्यात. भक्ती ही नाम भजनम, भजन करणं म्हणजे भक्ती. देवाला अभंगामध्ये आळवणं म्हणजे काय? भक्तीचंही नाही. भजनम भक्ती ही हा एक अर्थ आहे. अजून काय? भंजनम भक्ती ही हा एक भक्तीचा अर्थ केलाय. भंजनम, भंजनामना जी खंड करते, नष्ट करते, काहीतरी भंग करून टाकते, तिला म्हणतात भक्ती. भक्ती साधना आम्ही करत असू तर अज्ञानाचं भंजन होतं. भक्ती साधना आम्ही करत असू, नामस्मरण चिंतन आम्ही सतत करत असू तर काम क्रोध आदी विकारांचं भंजन होतं. इति नाम भक्ती ही. काम क्रोध बंदीखानी तुका म्हणे दिले दोन्ही. काम क्रोधाचा भंग झाला कारण भक्ती समोर आहे महाराज. भक्तीनं हाताला धरलेलं आहे.
पण भक्ती म्हणजे भंग करते अज्ञानाचा, अज्ञान कार्याचा, काम क्रोधादी विकारांचा, इति नाम भक्ती. भक्ती म्हणजे रसनम आनंद ग्रहणम, भक्ती हे नाम भजनम, 3 व्याख्या झाल्या. अजून काय? भक्ती शब्दाचा आणखी एक अर्थशास्त्रकारांनी केलाय, भक्ती हे नाम भागो नाम भक्ती. भाग, कारण शास्त्रामध्ये भक्ती शब्द हा भाग या अर्थानं आलेला आहे बऱ्याच ठिकाणी. मग भाग शब्दाचा अर्थ काय? मगाशी मी सांगितलं जगामध्ये 2च भाग आहेत. कोणता भाग निवडायचा आहे आपल्या हातात आहे. 2 मुलं असावेत बापाची आणि मग त्यांच्या वाटण्या करून द्यायच्यात. आपण काय म्हणतो, हां एवढं शेत 1 वाटणी, एवढं हे एवढं एकर हे तुझी ही वाटणी. कोणती वाटणी निवडायची? लहान्या भावाला अगोदर मागायला लावतात, मोठ्या भावानं वाटण्या करायच्या, लहान्या भावानं उचलायच्या. माहिती आहे ना सगळं. बापानं आपल्या संपत्तीचे भाग करून दिले. भागो भक्ती, हे दृष्टांत समजला. आपला आपला भाग निवडायचा. तसं जगामध्ये एक सार भाग आहे संसाराचा आणि आसार भाग आहे देवाचा. आपल्या हातात आहे काय निवडायचं आहे. आपण ठरवायचं माझ्या वाट्याला, माझ्या वाटणीला काय आलाय? देव आलाय. भागो भक्ती. ज्यानं या संसारातल्या 2 भागापैकी परमात्मा देव हा भाग निवडला आणि मी देवाचा आणि देव माझा, याला म्हणायचं भाग. देव हा जो भाग आहे तो माझा आहे आणि ह्या संसारातला मी देवाचा भाग आहे. देव हा माझ्या वाटणीला आलाय, अशा प्रकारचा विचार. मग देव माझा आहे, संसारातलं काही माझं नाही. संसार माझ्या भागाला आलाच नाही, संसार माझ्या वाटणीला नाहीच आहे. ह्या संसारातला जो देव आहे तो माझ्या वाटणीला आलाय असं चिंतन करणं. तो देवच फक्त माझा आहे, संसारातलं माझं कोणी नाही. संसारातलं माझं कोणी नाही. संसारामध्ये असणारा जो देव आहे ना, तो देवच माझा कृष्ण आहे. तो कृष्णच माझी माता आहे, कृष्णच माझा पिता आहे. अशा प्रकारचा विचार म्हणजे भक्ती आहे. विठ्ठल संतांनी ठरवलं, महाराज आम्ही संसाराचे दास नाही, आम्ही संसाराचे दास नाही, आम्ही विठ्ठलाचे दास आहे, आम्ही संतांचे दास आहे. निवडलं त्याने, आपला आपला भाग निवडला. उलट जगाला सांगितलं, का रे दास होशी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. संसाराचा दास जीव आहे आणि देवाचा दास संत आहेत. मग संतांनी निवडलं आम्ही देवाचे आहेत आणि देव आमचा आहे. देव हा भाग घेतला. इति नाम भक्ती, ही याला म्हणायचं भक्ती. आणि अशी भक्ती केली ना महाराज, रसनम भक्ती ही, भजनम भक्ती ही, भंजनम भक्ती ही, भागो भक्ती ही, 4ही प्रकारच्या व्याख्या आचरणात आल्या, अनुभूतीत आल्या. अशी भक्ती करायला लागला की हे भक्ती महाराज देवाला आकृष्ट करते. भक्ती रेव एनम गमयती, ती भक्तीच मग देवापर्यंत घेऊन जाते, किंबहुना देवालाच आपल्यापर्यंत घेऊन येते. आणि भक्तीची चिंतनाची पद्धती शास्त्रकारांची अशी आहे, भक्ती देवापर्यंत घेऊन जात नाही, देवाला वडते. भक्ती देवापर्यंत घेऊन जात नाही. जगातली सगळी साधनं देवापर्यंत घेऊन जातात. काही साधनं दरवाजापर्यंत घेऊन जातात. भजेजे पूजेजे यजेजे परी प्रवेशये क्या द्वारे रे. सगळी साधनं दरवाजापर्यंत. ज्ञान साधन देवापर्यंत घेऊन जातं. मग साधनं बाकीची देवापर्यंत घेऊन जातात. जगात एकच साधन असं आहे की ते साधन देवापर्यंत घेऊन जात नाही, देवालाच आपल्यापर्यंत घेऊन येतं. तिला भक्ती म्हणतात. तुका म्हणे भाव जवळी धरुनी आणि देव. देवाला धरूनच आणतो कोण? भाव. देवाला आकृष्ट. भक्तीचं वर्णन करताना महाराज 6 लक्षणं सांगितली, थोडक्यात सांगतो.
भक्ती रसामृत सिंधू नावाचा भक्तीचं वर्णन करणारा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये एक श्लोक आलाय, क्लेशग्नी शुभदा मोक्ष लघुता कृत सुदुर्लभा सांद्रानंद विशेषात्मा श्रीकृष्णाकर्षणी च सा म्हणजे भक्ती. ही ती भक्ती अशी आहे, अशी आहे. कशी आहे भक्ती? क्लेशग्नी क्लेशान हंती इति क्लेशग्नी. सगळे क्लेश म्हणजे दुःख आपले निवृत्त करते, तिला भक्ती म्हणा. पहिलं लक्षण. शुभदा शुभम ददाती इति शुभदा. आपल्या जीवनामध्ये आपलं शुभ करते, कल्याण करते, ती भक्ती. दुसरी व्याख्या अजून काय? मोक्ष लघुता कृत. मोक्षाला सुद्धा लघुता आणते, कमीपणा आणते, नको मोक्ष आम्हाला म्हणायला लावते, ती भक्ती. 3 अजून कशी? सुदुर्लभा. भक्ती आहे एवढी श्रेष्ठ आहे, पण ती खरोखर सच्ची भक्ती, ओरिजिनल भक्ती अंतकरणात प्रकट होणं दुर्लभ आहे. सुदुर्लभा, प्राप्त होणं दुर्लभ आहे. मुख्यतस्तु भगवत कृपया असं म्हटलंय. महत सेवया, संतांच्या सेवेने किंवा भगवत कृपेने भक्ती अंतकरणात प्रकट होते. देवाच्या कृपेनेच होते, आणि त्याची कृपा होणं एवढं सोपं नाही आहे. त्याला सगळं मागं सोडावं लागतं. तुकोबरायासारखा संसार जाळून त्याच्या अंगणात बसावं लागतं, तेव्हा त्याची कृपा होते. म्हणून त्याच्या कृपेनंच होणारी भक्ती दुर्लभ आहे. सुदुर्लभा. अजून कशी आहे भक्ती? सांद्रानंद विशेषात्मा. सांद्रानंद म्हणजे घनीभूत आनंद, हेच जिचं विशेष स्वरूप आहे. विशेष आत्मा, आत्मा म्हणजे स्वरूप. घनीभूत आनंद हेच जिचं विशेष स्वरूप आहे, तिला भक्ती म्हणतात. 5 व्याख्या झाल्या. आणि शेवटची व्याख्या फार मजेशीर केली. भक्ती म्हणजे काय? श्रीकृष्णाकर्षणी च सा. जगाला आकर्षित करणारा, आपल्या गुणानं, आपल्या नामानं, आपल्या रूपानं, सौंदर्यानं भक्तांना जगाला आकर्षित करणाऱ्या कृष्णाला सुद्धा जी आकर्षित करते, तिला भक्ती म्हणतात. विठ्ठल. महाराज जगाला आकर्षित करणारा देव आहे ना. पाहिली या वेध लावी बैशे जीवे जडोनी, चित्त वेधियेले नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुडध्वजे. जगाला भक्तांना आकर्षित करणार आहे की नाही, पण भक्ती अशी आहे की त्यालाही आकर्षित करते आपल्याकडं. देवाला आकर्षित करून घेते, खेचून घेते आपल्याकडे. तुकाराम महाराजांनी गोड वर्णन केलं. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. सूत्र दोरी. प्रेम रूपी या सूत्राने निर्माण केलेली जी दोरी आहे, त्या दोरीने परमात्मा जिकडे न्यायचा आहे तिकडे नेता येतो, आकर्षित होतो. महाराज याला भक्ती म्हणतात. देवाला सुद्धा मागं यायला लावते, आकर्षित करते, खेचून घेते, ती भक्ती. आणि मग महाराज एकदा तो परमात्मा प्रेमाचा भुकेला असल्यामुळं त्या भक्तांच्या मागं मागं लागतो आणि त्या भक्तांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची कामं करतो. त्या भक्तांकडची सगळे कामच लावून घेतो. काय? भक्ताच्या मनात एखादी आळी झाली म्हणजे इच्छा निर्माण झाली की ते पूर्ण करायचं काम कोण करतो? देव.
जे केली ते काळी. आता ऐका, होय भक्ती केला तैसा इच्छा धरावी ते पुरविली आळे. देवाला महाराज इच्छा भक्ताला झाली न झाली लगेच पूर्ण करून टाकतो. जे केली ते काळी पूर्ण करून टाकतो ते इच्छा महाराज. त्याला काय काय इच्छा होतात मागचं कीर्तन झालंय. नवीन चिंतन प्रस्तावना करून अभंगापर्यंत आलोय. मागच्या विषयाला स्पर्श करीत नाही. मागं जो विषय झालेला आहे मागच्या कीर्तनात तो तुम्हाला सर्व ज्ञात आहे, ध्यानात आहे असं मी समजतो. तुम्ही विसरलात असं मला बिलकुल म्हणायचं नाही. ते सगळं तुमच्या ध्यानात आहे असं समजून मी वेगळा विषय मांडतोय. काय काय त्याने इच्छा केल्या ते सगळं मागं मी सांगितले. आज मी जन्माष्टमीच्या अनुषंगानं चिंतन करणार आहे. महाराज भक्तानं इच्छा केली त्या रूपात त्याला यावं लागतंय. ऐका जन्माष्टमीचं चिंतन. एका भक्तानं इच्छा केली देवा राम रूपात प्रगट व्हा, त्याला राम रूपात यावं लागतं. कारण तो भक्तिवशः पुरुष अहम भक्त पराधीन, प्रेमाच्या भक्तीच्या अधीन आहे. म्हणून त्याला इच्छा झाली ती पूर्ण त्याला करावीच लागते. एक भक्त म्हटला नाही राम रूपात मला बघायचं नाही देवा, राम रूपात मला बघायचं नाही. मला कसं बघायचं आहे, त्रिशूळ हातामध्ये घेतलेला असा बघायचं आहे. महादेवाच्या रूपात त्यालाच यावं लागतं. मुळात देव एकच आहे, त्याचीच ही सगळी रूप आहेत. महादेव असो, विष्णू असो, कृष्ण असो, राम असो, हे त्या भक्तांच्या इच्छेमुळं निर्माण झालेले अवतार आहेत. भक्तानं इच्छा केली, भक्त म्हणतो देवा राम रूपात आता बघायचं नाही, कृष्ण रूपात या असं म्हटल्यावर महाराज त्याला जन्माष्टमीला जन्माला यावं लागलं. कृष्ण रूपात त्याला प्रकट व्हावं लागलं. याला म्हणतात पुरविली आळी. विठ्ठल नामदेवराय म्हटले ज्या देवाचे कर कटेवर नाही त्या देवाचं मी दर्शनही करणार. निष्ठा असते ना, कटेवरी कर नाही ज्या देवाचे निघे तया दर्शन. भक्ताची निष्ठा आहे. महाराज हनुमंतरायाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, वेळ नसल्यामुळं विस्ताराने सांगत नाही. द्वारकेच्या बगीच्यामध्ये एकदा हनुमंतराय आले. ते सत्यभामेला अहंकार झालता, गरुडाला अहंकार झालता. तो अहंकारही घालवायचा होता, बरीच कामं करायची होती. पण गरुडाला पाठवलं आणण्यासाठी. हनुमंतरायानं नासधूस केली होती सगळी बगीच्याची. कोण रे तू असं म्हणून थोडंसं अहंकारामध्ये गरुडाला शक्तीचा अहंकार झालेला. ए माकडा कोण आहेस अशी भाषा महाराज वापरली. तिथं म्हणले मला उठता येत नाही बाबा, ये जवळ येऊन जरा बोल म्हटले, ऐकू येई नाही मला. म्हणून त्या गरुडाला असं जवळ येऊ दिलं आणि असा मारला एक जोरात ठोका कानसुलीत. गरुड कुठं पडला जाऊन देवाच्या पुढं दरबारात. त्याला शुद्धीवर आणलं देवानं. गरुडाच्या ध्यानात आलं. मोठी लोक मोठीच असतात. म्हणे देवा इथंच इंजेक्शन द्यायचं नाही एखादं, इतक्या लांब पाठवायची काय गरज होती. नाही म्हटले, सोनाराच्याच हातानं असं असतंय ते. मग काय करायचं, परत जा म्हटले. आता नाही जाणार म्हटले. नाही आता मी सांगतो, माझं नाव सांग. काय म्हणलास तू? मी म्हणलो कृष्णानं बोलवलंय म्हणूनच मारलं म्हणले तुला. रामानं बोलवलंय म्हणून सांग. मग गरुड पुन्हा गेला आणि सांगितलं रामानं बोलवलंय असं म्हटल्याबरोबर महाराज गरुडाचा वेग माग, हनुमंतराय पुढं दरबारात येऊन पोचले. बघितलं कृष्णाकडं, कुठंही म्हटले राम माझा. देवाकडं बघितलं. देवाला सांगितलं म्हणे देवा काय हे रूप घेतलंय असलं, मला हे पाहवत नाही. राम रूपात या, दर्शन द्या मला. मला सीता राम चंद्र या रूपात दर्शन करायचंय. मग सत्यभामेला सांगितलं कृष्णाने सीता होऊन ये. धाडिले गरुडा आणिले हनुमंता, तै पाचारिले होऊन ये वो सीता. लाजिनली रूप नये पालटिता, झाला भीमकी आपण राम सीतावू. लाजली सत्यभामा.
सीतेसारखं होता आलं नाही, शेवटी रुक्मिणीला सांगावं लागलं, ती सीता झाली, कृष्णाचे राम झाले आणि राम सीता या रूपामध्ये दर्शन द्यावं लागलं देवाला, हनुमंतराला. मीराबाई म्हणते, मीरा के प्रभू गिरीधर नागर, देवा गिरीधर नागर सौंदर्य या रूपात मला दर्शन द्या. त्या रूपात दर्शन द्यावं लागलं. देवानं भक्ताने ज्या ज्या इच्छा केल्या, ज्या रूपात प्रकट व्हायचं आहे त्या रूपात देवाला यावं लागलं. म्हणून जन्माष्टमीला कृष्ण रूपात पाहण्याची ज्या भक्तांची इच्छा आहे त्या भक्तांकरिता परमात्मा मुरलीधर या रूपानं प्रकट झाले, देहुडाचरणी या रूपात प्रकट झाले आणि पूर्णतम या अवतारामध्ये परमात्मा आजच्या दिवशी प्रकट झाले, अवताराला आले. मला सांगा, देवाला अवताराला यायचं होतं त्याची कारणं वेगवेगळे सांगितले जातात. धर्माचं रक्षण करायचं आहे, दुष्टांचा संहार करायचा आहे, अधर्माचा नाश करायचा आहे. या कारणासाठी देवाला जन्माला यायची काय गरज आहे हो? त्याचा संकल्पची झाला, याते प्रसवतावं. हे सगळं जग परमात्मा एका संकल्पातून जर उत्पन्न करू शकतो तर छोट्याशा अर्ध्या संकल्पामध्ये त्याला रावणाचा वध करता आला नसता, कंसाचा वध करता आला नसता का? धर्माची संस्थापना करता आली नसते का? संकल्पातून त्याला करता आली असते. मग तरी सुद्धा देहधारी या रूपाने परमात्म्याला जन्मालाच यावं लागलं, अवताराला यावं लागलं. त्याचं मुख्य कारण आहे महाराज भक्ताची इच्छा. विठ्ठल ऐका, वेदामध्ये 3 प्रकारच्या श्रुती आहेत. काही कर्मपर आहेत, काही उपासनापर आहेत, काही ज्ञानपर आहेत. आणि ह्या 3ही प्रकारच्या श्रुती म्हणजे गोकुळातल्या गवळणी आहेत. सगळ्यांना माहिती आहे, काल्याचं कीर्तन नसल्यामुळे विस्तार करत नाही. आणि या श्रुतींची इच्छा होती त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती. ह्या श्रुती म्हणजे देवाच्या भक्तच आहेत. आणि या श्रुतींनी देवाकडे इच्छा केली. लक्षात घ्या बरं, पुरविली आळी सांगायलो मी. त्या श्रुतींनी इच्छा केली, देवा आम्हाला तुझं दर्शन नाही करता येईल. श्रुती म्हणती नेती नेती, वेद जाणू गेला पुढे मौनावला. म्हणून देवा तुझं प्रत्यक्ष दर्शन करावं, तुझ्या भक्तीचा आनंद घ्यावा ही आमची इच्छा आहे. आळी इच्छा केली कुणी? वेदातील श्रुतींनी. आणि त्या श्रुती गवळणी रूपानं प्रकट झाल्या आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाला कृष्ण रूपात यावं लागलं. याला म्हणतात पुरविली आळी विठ्ठल. हो, राम अवतारामध्ये सगळ्यांना कथा माहिती आहे. जेव्हा सगळ्या ऋषीमुनींना कळालं, काय कळालं की रामाने आपल्या चरणाचा स्पर्श दगडाला केला आणि त्याच्यातून अहिल्या उद्धार झाला. म्हणजे देवाचा स्पर्श झाला चरणाचा की दगडाची बाई होते. हे ऋषीमुनींच्या कानावर गेलं आणि सगळे ऋषी मुनी त्यांनी दगड घेतले, ज्याला जशी बायको पाहिजे तसे तसे दगड घेतले. प्रत्येकानं देवाकडे निघाले, देवाच्या समोर आले. महाराज दगडाच्या बायका करून द्या हे म्हणायचं होतं. आणि देवाकडं आल्यावर देवाचं रूप बघितलं मनमोहन या रूपामध्ये आणि मोहित झाले सगळे ऋषीमुनी आणि उलट बोलले. या दगडांच्या बायका करून द्या असं म्हणायच्या ऐवजी ते सगळे म्हणू लागले, देवा आमच्या बायका करून घ्या, आम्हाला तुमच्या बायका करा. असं किती होते ते? 16,000 ऋषी होते म्हणे. मग त्यांची इच्छा होती की नाही? त्यांची आळी होती की नाही? इच्छा होती, त्यांचा स्नेह होता. मग त्यांची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जन्माष्टमीला देवाला जन्माला यावं लागलं. म्हटले या रूपात नाही, रामावतारात एक बाणी, एक वचनी, एक पत्नी असा आहे, दुसरं लग्न नाही करू शकत. पण कृष्ण रूपात जेव्हा येईल तेव्हा तुमच्या मी पत्न्या तुम्हाला करून घेईन. मग ते 16,000 ऋषी, 16,000 पत्न्या झाले कृष्ण अवतारात. हा, ही देवाची इच्छा नाहीये, ही त्या ऋषींचीच इच्छा आहे. पण ती पूर्ण करण्यासाठी पुरविली आळी विठ्ठल. हो ऐका, अजून सांगतो. अजून जन्माकडे येतो. फुलं वगैरे वाटा. बरोबर 12 वाजता आपल्याला पुष्पवृष्टी करायची. 15 मिनिट बाकी आहेत. बरोबर ना? माझी घडी बरोबर आहे का?
11:45 बरोबर ना. पुरविले आळी. भगवंताच्या जन्माच्या पूर्वीचा विचार करा. बुडविला धर्म, अधर्म झाला फार, सोसविना फार मजाता. ही आळी, ही इच्छा कुणाची आहे? पृथ्वीची. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय, नेत्रे वाहे तोय सांग तसे. ही पृथ्वी आहे, गाईच्या वत्साच्या रूपामध्ये, वासराच्या रूपामध्ये ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला रडून सांगू लागली, नेत्रे वाहे तोय. सांगू लागली काय? दैत्य ते मातले, या पृथ्वीवर दैत्य उन्मत्त झालेत आणि यांचा भार मला आता सहन होत नाही, काहीतरी व्यवस्था करा. सगळे देव, इंद्र इत्यादी देव ब्रह्मदेवासह निघाले क्षीरसमुद्राला, महाविष्णूकडे. आणि हे गाऱ्हाणं सांगितलं. लक्षात घ्या, पुरविली आळी. आता ही इच्छा कोणाकोणाची? पहिली पृथ्वीची, दुसरी ब्रह्मदेव इच्छा घेऊन गेलेत, इंद्र आदी देवताय गेल्यात आणि पृथ्वीवर महाराज पळाले ब्राह्मण दैत्याभेने. सगळे आकांत सगळीकडे माजलेला होता, कंसाचा दुराचार सगळीकडे झालेला होता. सगळे ऋषी मुनी अरण्यामध्ये जाऊन लपून राहू लागले आणि देवाला प्रार्थना करू लागले, देवा अवतार घ्यायची वेळ झाली, भक्ती साधना परमार्थ पृथ्वीवर राहिला नाही, देवा अवतार घ्या. ही इच्छा कुणाची? पृथ्वीवरील संतांची, ऋषीमुनींची. ही इच्छा कुणाची? पृथ्वीची. ही इच्छा कुणाची? ब्रह्मदेवाची, इंद्रादी देवतांची. हे सगळेजण इच्छा घेऊन कुठे गेलेत? क्षीरसमुद्राला. आणि सगळ्यांनी देवाची प्रार्थना केली, मोठी प्रार्थना केलेली आहे. भागवतामध्ये विस्ताराने वर्णन आहे, संतांनीही वर्णन केलं आहे. 18 अक्षरात अशी तुझी स्तुती. वेद उपनिषद जे वर्णन करतात ते सगळं महाविष्णूचं वर्णन केलं. आणि महाविष्णूंना म्हणताय, देवा आम्ही सगळेजण तुमच्याकडे इच्छा घेऊन आलोय. काय? अवताराला या. म्हण पुरविले आळी विठ्ठल विठ्ठल. भगवंताने त्या ठिकाणी सगळ्यांना सांगितलं, त्या देवतांना सांगितलं, काळजी करू नका, मी अवताराला येणार आहे. मलाही माहिती आहे अवतार घेण्याची वेळ आलेली आहे. देवांना सांगितलं, यादव होऊन जन्म घ्या. भगवंताचे सगळे यादव कुळात देवाचा जन्म आहे. जा म्हटले पुढं सगळे यादव रूपामध्ये सगळे जन्माला या, तुम्ही सुद्धा मला मदत करण्यासाठी. निघाले देव ही यादव रूपाने जन्माला येऊ लागले. रुक्मिणी मातेला सांगितलं, कौंडण्यपुराशी जावे तुम्ही. विदर्भामध्ये कौंडण्यपूरला जा, तिथं तुम्हीही जन्म घ्या. आमचे बाबा कुरेकर बाबा सांगत असतात, पण थोडं मागून या, आम्हाला पुढं जाऊ द्या. समजतंय ना? नाहीतर आमच्याहून तुम्हीच मोठ्या होऊन जन्माला यायचं, पुन्हा जोडी जमायची नाही. थोडं मागून या म्हणले, आम्ही पुढं जातो, पण विसरून जाऊ नका. 2-4 वर्षांनी का होईना मागून या, कौंडण्यपुराशी जावे तुम्ही. शेषाला सांगितलं, तूही माझ्याबरोबर भाऊ या रूपात अवताराला ये. शेष महाराज घाबरलाच, उठून प्रार्थनाच केली. म्हणले, देवा बस, आता आम्हाला घेऊन जाऊ नका, कंटाळलो तुमच्याबरोबर राहून. म्हटले, मागच्या अवतारामध्ये तुमच्यासोबत 14 वर्षाचा वनवास भोगला लक्ष्मण होऊन, आणि उपवास, पुन्हा वनवासात पुन्हा उपवास. 14 वर्ष महाराज अन्न पाण्याचा त्याग आहे लक्ष्मणाचा. एकदाही राम म्हणला नाही, काही खाल्लंच का लक्ष्मणा? एकदाही म्हटला नाही. रामाला सीतेला आणून द्यावेत, बोरं आणून द्यावेत, फळं आणून द्यावेत खाण्यासाठी. लक्ष्मणाला विचारलंय नाही म्हटले तुम्ही आम्हाला. लक्षात घ्या. तुम्हाला वाटेल मग देव एवढा निष्ठुर कसा? तर एवढा उपवास ज्याला घडलाय त्याला, त्याच्याच हातानं त्या मेघनाथाचा मृत्यू होता, म्हणून त्याला उपवास करू दिला, नाहीतर तो तसाच राहिला असता बाबा जिवंत. पण लक्ष्मण म्हणला,
शेष म्हणायला लागला, नाही म्हणले आता आम्ही नाही येणार. देव म्हटलं एक काम कर, मागच्या अवतारामध्ये तू कनिष्ठ होतास, लहान, माझी आज्ञा तुला पाळावं लागत होते, या अवतारात मोठा होऊन जन्माला ये. आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. तिथूनच खोटं बोलाय सुरू केलं कृष्ण अवतारामध्ये. तिथूनच खोटं बोलाय. महाराज बळीभद्राला सांगितलं, शेषाला सांगितलं, बळी होऊन मोठा भाऊ होऊन जन्माला ये, तुझी आज्ञा मी पालन करीन. आणि एकही आज्ञा पाळली नाही. उलट कृष्णाने सांगावं, बळीराजानं ऐकावं. तिथूनच सुरू केलं खोटं बोलायला कृष्णाने. बळीरामाला सांगितलं यायला. देवी देवता सगळे अवताराला यायला लागले. इकडे वसुदेव आणि देवकीचं लग्न. लग्नामध्ये विघ्न झालं. आकाशीची वाणी सांगतसे कंसा, मानी भरवसा बोलण्याचा. आकाशवाणी झाली. वरात निघालेली होती, विदाई चालली होती देवकीची. बहिणीला वाट लावत होता. वसुदेव जे रथामध्ये बसलेत, स्वतः रथ हाकू लागला कंस. आकाशवाणी झाली महाराज आणि सांगू लागले, मी जे बोलते लक्षपूर्वक ऐक कंसा. काय बोलली ती आकाशवाणी? आठवा हिचा पुत्र वधील तुझशी. ऐकोनी मानसी क्रोधावला. लक्षात आलं की हिचा आठवा पुत्र मला मारणार आहे. क्रोध आला, तलवार उपसली अशी वसुदेव देवकीला मारण्यासाठी. कारणा सकट कार्याचा नाश, म्हणजे जन्माला पुन्हा येईल आणि मारेन याच्या अगोदरच देवकीला मारून टाकतो म्हणून तलवार उपसली अशी आणि मारण्यासाठी अशी तलवार उगारले. वसुदेवानं हात पकडला आणि वसुदेवानं सांगितलं, हे बघ शूर आहेस तू कंसा. भागवतात राम महाराज तुम्हाला माहिती असेल, गोड वर्णन आहे बरं. वसुदेवानं उपदेश केलाय कंसाला. कंसा म्हणजे वर्णन केलंय, त्याला विरोध नाही केला. त्याला माहिती होतं वसुदेवजींना या वेळेला याला प्रेमानं बोललं तरच हा ऐकणार आहे. तिथं वसुदेव नीती सांगितलेली आहे. कंसा तू शूर आहेस, तू पराक्रमी आहेस, मोठा आहेस, विद्वान आहेस आणि तू हे करणं चुकीचं आहे. तुझ्यासाठी तुझी अपकीर्ती होईल जगामध्ये. एका अबाला अशा स्त्रीवर तू शस्त्र उचलतो, स्वतःच्या बहिणीवर तुझी अपकीर्ती होईल. मारू नको. तुला हिचा आठवा पुत्रच मारणार आहे असं वाटतंय ना, हिची सगळी मुलं मी तुला देऊन टाकतो, काळजी करू नको, पण मारू नको बाबा. पाती इति पतीही, आपल्या पत्नीचं संरक्षण करतो त्याला पती म्हणतात. तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज कवनाशी. तुकोबर आहे म्हणतात, पत्नीची सर्वस्वी जबाबदारी पतीवर आहे. ही नीती सुद्धा वसुदेवाने हे कर्तव्य सांभाळलेलं आहे. महाराज सांभाळलं हे कर्तव्य आणि सांगितलं, ही सगळी मुलं मी तुला नेऊन आणून देतो, मारू नकोस, मारू नकोस. वर्णन केलं आणि मग कंसानंही सांगितलं काही अडचण नाही म्हणे. मग बंदीखान्यामध्ये ठेवलं, हातपाय बांधले, त्यांचे बेड्या घातल्या आणि बंदीखान्यामध्ये वसुदेव आणि देवकीला दोघांनाही ठेवलेलं आहे. महाराज ऐका, कोण आहेत हे की ज्यांच्या उदराला कालांतराने देव येणार आहे, ज्यांच्या पोटी देवाचा जन्म होणार आहे, त्यांची ही अवस्था आहे. देव पोटाला यावेत असं वाटत असेल, एवढं दुःख सोसावं लागतंय, भोगावं लागतंय, एवढी तपश्चर्या करावी लागते. आणि दुसरा भाव असा आहे की देवाच्या बापालाही कर्म चुकलेलं नाही आहे, केले कर्म झाले त्याचे भोगा आले. म्हणून लक्षात घ्या, त्या बंदीखान्यामध्ये कारावासामध्ये दोघांनाही ठेवलेलं आहे. घाबरताय दोघे, कंस कधी येईल, काय करेल. देवकी गर्भवती राहिलेली आहे. पहिला मुलगा जन्माला आलेला आहे. त्या बाळाला उचलून घेतलेलं आहे देवकीनं. त्याचं चुंबन घेते, जवळ घेते, प्रेमानं पुरवळते. सैनिकांना कळाल्याबरोबर सैनिकांनी जाऊन कंसाला सांगितलं मुलगा झालाय, पहिला मुलगा झालाय. कंसानं सांगितलं घेऊन या त्याला. त्या लेकराला महाराज असं वडून ते सैनिक कंसाच्या दरबारात घेऊन येतात आणि ते लेकरू हातामध्ये घेतलं. ते नाजूक कोमल अशा प्रकारचं ते निरागस लेकरू बघितलं कंसानं, कंसाची बुद्धी पलटली. कंस म्हणायला लागला, आठवा मुलगा मारणार आहे हे तर पहिलंच आहे, कशाला या निरागस लेकराला मी मारू.
कंसाच्या मनात महाराज चांगला विचार आला. मग नारदांनी विचार केला, हे जर इतके चांगले विचार करायला लागला तर देव अवतारालाच यायचा नाही आणि ह्याचा त्रास काही थांबणार नाही. पुन्हा या लेकराला सोडलं म्हणजे बाकीच्यांना सोडणार नाही हा. म्हणून नारदांनी त्याच्या बुद्धीमध्ये पुन्हा पालट केला. म्हणे नारद प्रकट झाले, देवर्षी नारदांनी सांगितलं, कंसा सोडू नको, मारून टाक म्हणले याला. का? याचं कारण असं आहे म्हणले, जो जन्माला येणार आहे ना तो विष्णू आहे. आणि विष्णू हा कसा आहे? चतुर आहे. चतुरात्व शिरोमणी. न जाणो सांगता येत नाही. 8व्या नंबरला म्हणून पहिल्याच नंबरला येऊ शकतो, त्याचं काय सांगता येत आहे? विष्णू आहे तो. तो काही भोळा महादेव आहे का सांगल बोलन तसंच करायला? का तो राम आहे, कृष्ण आहे? विष्णू आहे तो. न जाणो खोटं बोलेल, 8वं म्हणून पहिल्यांदाच येईल. 50% पुन्हा कंस सावध झाला. पुन्हा म्हणायला लागला, पण नाही, आकाशवाणी आहे, 8वाच मारणार आहे मला. मग नारद मुनी म्हणले, हे बघ, एक असं कमळ दाखवलं 8 पाकळ्याचं, अष्टदळ कमळ दाखवलं. सांग बरं म्हटले, ह्याच्यातले पहिली पाकळी कोणती आहे आणि 8वी कोणती आहे? आणि कोणती पहिली असू शकते आणि कोणती 8वी असू शकते ना. जिथून मोजाय सुरू केलं ती पहिली आणि जिथं थांबला ती 8वी. मग 8व्या कोण मोजली तर पहिलीच काय व्हायला लागली? 8वी व्हायला लागली. न जाणो तिकडून उलट मोजलं तर काय होईल? 8वा, 7वा, 6वा, 5वा, 4था, 3रा, 2रा आणि पहिला, ह्यो 8वा. तिकडून हा काय झाला? 8वा झाला. हे बघ म्हटले, कोणताही 8वा असू शकतोय, कुणी कोण मोजलं तरी सोडायचं नाही एकाला. जो आज्ञा म्हटला आणि महाराज पहिला मुलगा मारून टाकला. दुसरा मुलगा झाला असं, तिसरा झाला असं, 4था, 5वा, 6वा. साही मारी दुराचारी. 7व्या रूपामध्ये बळीभद्र जन्माला आलेले व देवकीच्या पोटामध्ये. 7वा जो गर्भ आहे देवाच्या आज्ञेने, मायेने तो काय केला? रोहिणी गर्भी, रोहिणीच्या गर्भामध्ये तिकडं गोकुळात नेऊन टाकला. लोकांना वाटलं गर्भपात झाला असेल, 7वा राहिला होता पण गर्भपात झाला, काहीतरी झाला असेल, हे झाले. 8व्या रूपामध्ये परमात्मा देवकीच्या गर्भात प्रविष्ट झाले. विठ्ठल 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 देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. देवकीचं तेज महाराज दिसू लागलं, कसं? सूर्यासारखं. आणि कंस मग मधून जळू लागला. घाबरायचा कंस महाराज. कंसाच्या ध्यानात आलं होतं, आता 8वाच राहिलाय, आता 8वाच आहे. खूप वर्णन केलंय संतांनी. सारखं त्याला ध्यान लागलं. कुणाचं? 8व्याचं. 7वा अवतार 8वा वेळोवेळ. 8वा म्हणजे त्याचे 2 अर्थ. 7व्या नंतर 8वा आणि 8वा सतत 8वा. बरोबर ना? 8वा अवतार तो सारखा आठवायला लागला. कोण? कंस. माऊलींनी वर्णन केलंय. कंसानं द्वेषापोटी, शत्रुपोटी कृष्णाचं चिंतन केलं. आला की काय, इकडून आला की काय, तिकडून आला की काय, कृष्ण आला की काय, मारतो की काय, सारखं कृष्णाचं चिंतन महाराज. कृष्णाचं ध्यानच लागलं. कुणाला? कंसाला. आणि मग वर्णन केलंय. अभंग म्हणायचं आहे का उद्धव महाराज? दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. दशरथानं ज्याला मारलं तो महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिना होता, कृष्ण पक्ष होता. रोहिणी नक्षत्र, वसुनाम तिथी. वसुनाम तिथी रोहिणी नक्षत्र. वसु नावाची तिथी होती, रोहिणी नक्षत्र होतं. अष्टमी तिथी आहे. या अष्टमीच्या दिवशी त्यावेळेला मयूरादी पक्षी नृत्य करीता ते, नद्या वाहता ती दोही थडाथडी. सगळे मयूर पक्षी वगैरे नृत्य करायला लागले. यमुना माता दुथड्या भरून व्हायला लागले. आणि बरोबर रात्रीचे 12 वाजले. वाजले का 12? बरोबर 12 वाजल्यावर भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. भगवान श्रीकृष्णाचा महाराज अवतार झाला.
बरोबर 12 वाजता रात्रीच्या वेळेला 2 प्रहर रात्र. 2 प्रहर म्हणजे 6 पासून पुढं 7, 8, 9 1 प्रहर, 10, 11, 12 दुसरा प्रहर, 3 तासाचा 1 प्रहर असतो. बरोबर 12 वाजता कृष्ण जन्म झाला, जो आपण साजरा करतोय. 8 वर्षाचे परमात्मा प्रकट झाले. सुरुवातीला देवकीच्या समोर देवकी म्हटले, देवा अशा 8 वर्षाचे कुठं होऊन मला देवकीचं बाळ कोण म्हणेल, बारीक व्हा. बारीक झाले परमात्मा, पुन्हा लहान झाले. आणि देवकी घाबरायला लागली. जणी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारेल, असा विचार करायला लागले. आणि इतक्यात ते लहान रूपामध्ये बाळ बोलायला लागलो. काय नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, म्हणसे असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. महाराज सगळ्या रक्षपाळ सैनिकांना मोह घातला देवाने. ते झोपले सगळे, पायीचे बंधने गळती, सगळ्या बेड्या वगैरे आपोआप बेड्या तुटल्या, शृंखळा बंदाच्या गळा कुलुपे कोंडे वसुदेवानं टोपलीमध्ये घेतलेलं आहे. महाराज भगवंताचा अवतार कसा आहे, अयोनी संभव नव्हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. अयोनी संभव परमात्मा प्रकट झालेले आहेत आणि वसुदेवानं टोपलीमध्ये घेऊन निघालेत. पूर चढला अचाट, यमुनेला पूर आलेला, त्यासी लाविला अंगुष्ठ. अंगठा लावल्याबरोबर पुन्हा ते पाणी खाली केलं, तिथून गेलेले आहेत. गोकुळामध्ये माया उपजली. तेथे माया मुलगी जन्माला आलेली, तिला उचललं, कृष्णाला ठेवलं, घेऊन आले. इकडचं सगळ्यांना आता माहिती आहे. ती कार्टी रडायला लागली. कोण? माया रडायला लागली. सैनिकांना कळालं, पुन्हा बंधनं जशाच तशी. आणि माईला डोक्यावर घेतलंय ना, पुन्हा संसाराची बंधनं प्राप्त झाली. सैनिक जागे झाले, म्हणजे विकार जागे होतात माईला घेतल्यावर. सैनिक रूपी विकार जागे झाले. कंस नावाचा असुर त्या ठिकाणी आहे. त्याला कळालं, सांगितलं, धावत आला, त्या कन्येला उचललं, फिरवून एखाद्या त्या शिळेवर आपटणार. ती निष्ठून आकाशामध्ये गेले आणि तिनं सांगितलं, तुझं लागे वधी उपजला मज. माझ्या अगोदर तिकडं गोकुळात जन्माला आलाय. जाता जाता पत्ता सांगून गेले कृष्णाचा. आणि मग महाराज कंस असा घाबरायला लागला. गोकुळात जन्म झालाय माझ्या शत्रूचा, कोणाला काही माहिती नाही. गोकुळातली परिस्थिती काय, कारण अवतार कुठं झाला? मथुरेमध्ये कारागृहामध्ये देवाचा अवतार आहे. आणि जन्म कुठं झाला? गोकुळात. कृष्ण गोकुळे जन्माला, दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार. आनंद करीते घरोघर गुडिया तोरणे, करीते कथा गाते गाणे. त्या ठिकाणी सगळ्या गोपिका, सगळे गोपाळ त्या नंद बाबाच्या दरबारामध्ये आनंद साजरा करत आहे.
नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की। म्हणा थोडस, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की। आनंद, जय कन्हैया लाल की। परमात्म्याचा गोकुळामध्ये महाराज जन्मोत्सव खऱ्या अर्थाने साजरा। जन्म जरी अवतार जरी मथुरेत झाला असला तरी खरा उत्सव कुठे झाला? गोकुळामध्ये झाला। मग पुढचं चरित्र काल याच्या कीर्तनात असतंय। इथपर्यंत अवतारही मथुरेत झाला आणि गोकुळामध्ये जन्म झाला। छानपैकी त्या ठिकाणी जन्मोत्सव साजरा केला जात आहे। आपल्याही गावामध्ये परमात्म्याचा हा जन्मोत्सव साजरा केला जातोय का? भगवंताचा हा जन्म म्हणजे ह्या सगळ्यांची आळी पुरवणे। ऋषी मुनी देवी देवता ब्रह्मदेव भूमी पृथ्वी सगळे संत महात्मे ह्या सगळ्यांची, वेदातल्या श्रुती, ह्या सगळे भक्त आहेत देवाचे आणि या सगळ्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाने घेतलेला अवतार आहे। म्हणून पुरविले आळी, जे जे केले ते ते काळी, विठोबार पुन्हा आपण पहिल्याच चरणात आहेत। अजून तिसऱ्यावर जायचं होतं मला। घेतले नुतरी उचलोनी कडियेवरी, देव कडेवर उचलून घेतो पुन्हा खाली ठेवतच नाही। याचा भाव काय आहे? परत कधीतरी पुढच्या भागात आला, आमच्या भागात तर बरोबर ना, आपल्या भागात असेल, नशिबात असेल तर पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या चरणांचा विचार करूया। सगळ्या ग्रामस्थांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो। आमचे भागवत महाराज, सरपंच सगळ्यांना वंदन करतो। भजनी मंडळ सगळ्या ग्रामस्थांना प्रेमपूर्वक धन्यवाद देतो। सेवेला पूर्णविराम। ज्ञानेश्वर